आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आशावादी रहा आणि चांगल्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही. उपाय: परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये सुखशांती टिकून राहते. आता पुढची रास वृषभ रास. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. आता पुढची रास मिथुन रास. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्व करा. तुमचा प्रामाणिकपणा काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करतात तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. उपाय: रुग्णालयातील रुग्णांना मदत करा आणि त्यांची सेवा करा आणि चांगले आर्थिक आरोग्य ठेवा. आता पुढची रास कर्क रास. लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आपल्या वरिष्ठ सहकार्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. उपाय: कधीही भंगार सामान जमा करून ठेवले नाही पाहिजे. तुटलेले बूट, रंग गेलेले कपडे इत्यादींना फेकून द्या आणि आपल्या कार्यजीवनात शुभता वाढवा. आता पुढची रास सिंह रास. आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. माणसाच्या गरजा या ध्वनिलहरींप्रमाणे असतात. त्यांच्या उतार चढावामुळे कधी मुधर संगीत निर्माण होते
तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरू तसेच उगवते हे लक्षात ठेवा. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. टीव्ही, मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी करा. उपाय: एक गाय दान करा आणि आपले आरोग्य उत्तम बनवा. हे शक्य नसल्यास गाय किंवा गायीची समतुल्य रक्कम मंदिरात दान करा. आता पुढची रास कन्या रास. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल, त्यामुळे तुम्हाला दगदग होईल, परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. उपाय: पवित्र पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि उत्तम करिअरसाठी संध्याकाळी झाडाच्या मुळांकडे दिवा लावा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किती वेळ वाया घालवाल. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं. उपाय: सूर्य अनुशासन प्रिय ग्रह आहे, म्हणून शक्य तितके अनुशासित आयुष्य जगल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फुल्ल होईल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: तळलेली शेव कावळ्याला खाऊ घालून आनंदी व स्वस्थ रहा. आता पुढची रास धनुरास. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील, म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा.
आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध आणि तांदूळाने धुवून जमिनीत तांबे किंवा चांदी दफन करा आणि त्याच घराच्या बाहेरच्या रोपावर दूध आणि तांदूळ वहा. आता पुढची रास मकर रास. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणराधनेची धुंदी चढेल. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. उपाय: निरंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठी काळे चणे, काबुली चणे, काळे वस्त्र आणि सरसोचे तेल दान करा. आता पुढची रास कुंभ रास. अतिखाणे टाळा. तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते, ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकता. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. खासगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. उपाय: भगवान गणपतीच्या मंदिरात हिरव्या चण्याने बनलेली मिठाई वहा आणि आपल्या प्रेमी सोबत अविस्मरणीय क्षणांसाठी मुलांना वितरित करा. आता पुढची रास मीन रास. जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. तुमची समस्या गंभीर आहे, पण तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत, कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: कौटुंबिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी झाडाच्या कुंडीत काळे किंवा पांढरे दगड ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.